9:30 वाजता आम्हाला माहिती मिळाला डिफरंट लेवलवर अनऑफिशियल कॉल्स वगैरे होता, असा FIR वगैरे झाला नव्हता त्यावेळी, की एक गौरव कोटगिळे जे एक पॉलिटिकल पार्टी सोबत अफिलिएटेड आहे आणि ते इतवारा हद्दमध्ये बाफना टी पॉइंट जवळ एक गराज मध्ये त्याचे काय ड्रायव्हर आणि काही मित्र सोबत उभे होता आणि तिकडे काही लोक येऊन एक टाटा सफारी त्याच्यावर येऊन त्याची फोर्सफुली अपहरण करून घेऊन गेलेला आहे आणि असा माहिती होता की त्यांच्याकडे हथियार सुद्धा होता आणि अपहरण करून घेऊन गेलेला आहे. तो हा एक खूप सेन्सिटिव्ह केस आम्हाला वाटला ॲज ए पोलिसिंग इन्स्टिंक्ट मध्ये. तुम्हाला माहित आहे की काही दिवसापूर्वी बीडमध्ये सुद्धा असा इन्सिडेंट झालेला आहे ज्यामध्ये की एक पॉलिटिकल पार्श्वभूमीचे लोक त्यावर काही खूप वाईट इन्सिडेंट झाला होता. त्यामुळे आम्ही सर्व खूप सिरियसली घेतला हा गुन्हा, हा इन्फॉर्मेशनला, आणि आमचे सर्व टीम, आम्ही स्वतः, आमचे सर्व सिनियर ऑफिसर्स इन्क्लुडिंग ॲडिशनल SP नांदेड सूरज, DYSP सुशील, आमची LCB PI इतवारा आणि LCBची 3 टीम, सायबरची 1 टीम, असं सर्व वेगवेगळी ठिकाणी स्पॉटवर जाऊन आणि वेगवेगळी ठिकाणी आमचे कार्य जे होतं सुरू केलं. तसेच ठिकठिकाणी सिटीमध्ये, पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये आणि त्याचबरोबर जे 3 नेबरिंग डिस्ट्रिक्ट्स आहेत त्यामध्ये सुद्धा आमची नाकेबंदी, चेकपॉइंट्स चालू होता. जे डिस्क्रिप्शनच्या मॅचिंग कार आणि त्याच्यावर जे लोक असा डिस्क्रिप्शनला इन्फॉर्मेशन देऊन, डिस्क्रिप्शन बाबत इन्फॉर्मेशन देऊन आम्ही ठिकठिकाणी नाकाबंदी, चेकपॉइंट्स असा ठेवला होता. नेबरिंग डिस्ट्रिक्ट लातूर, हिंगोली, परभणी त्यामध्ये सुद्धा कंट्रोलला इन्फॉर्मेशन देऊन, सिनियर्सला इन्फॉर्मेशन देऊन आमची नाकाबंदीची तयारी चालू झाली होती. पण हा सर्व मुवमेंट चालू होता आणि आम्हाला माहिती मिळाला की जे एलेज्ड फिर्यादी, जे विक्टिम आहे, ज्यांचे अपहरण झालेलं आहे, ते चंदा सिंग कॉर्नर जवळ आलेला आहे. ते आमचे PI इतवारा हा सर्वप्रथम तिकडे गेला. त्याचे सोबतच फिर्यादीचे मित्र वगैरे होता, ते तिकडे घेऊन त्यांना सुखस्वरूप रेस्क्यू केला. तसेच आम्ही आणि आमचे DYSP दोन्ही पोहोचला तिकडे चंदा सिंग कॉर्नर पेट्रोल पंप जवळ आणि त्यांना घेऊन आलेला. तो हा एक ब्रीफली घटनाक्रम होता कालचा. आणि त्यामध्ये आम्ही रात्रीच गुन्हा दाखल केलेला आहे, किडनॅपिंगचे गुन्हा दाखल केलेले, जे जुना 364 होता IPC मध्ये आणि नवीन कलम मध्ये कलम 141, 115(2), 351(3), 352 BNSS सह कलम आर्म्स ॲक्टची 425 असा आम्ही दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल झालेला आहे, फिर्यादीची स्टेटमेंट झालेली आहे आणि तसेच त्यावर ना थांबता आमची LCBची खूप ऍक्टिव्ह टीम आरोपी शोध बाबत सुद्धा माहिती घेत होता आणि ठिकठिकाणी त्यांची सर्च मोहीम चालू होती. आणि विथ बिकॉज ऑफ देयर हार्ड वर्क एंड सम अमाउंट ऑफ लक हमें आरोपी भी रात में ही मिला आणि आम्ही सर्व आरोपी जे काही हा गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व होता, प्रत्यक्ष डायरेक्टली जे इन्व्हॉल्व होता, हा सर्व आरोपी आम्ही मुद्देमाल सहित, जे गाडी गुन्ह्यामध्ये वापर झालेला होता, जे खंजर, आर्म्स वगैरे वापर झालेला होता दाखवण्यासाठी किंवा भीती निर्माण करण्यासाठी, हा सर्व आम्ही रात्री जप्त करून आणि त्याच्यावर अरेस्ट वगैरे की जी पुढील कारवाई आहे ते आम्ही करत आहोत. त्यामध्ये जे एक मेन्शनेबल गोष्टी अजून असा आहे की हा जे 7 आरोपी आणि एक विधी संघर्ष बालक, असा 7 आरोपीचे क्रिमिनल बॅकग्राऊंड एक क्लिअर दिसतो आणि जसा एक म्हणतो आम्ही पोलिसिंग लँग्वेज मध्ये, कॅपेबल ऑफ डुईंग हिनियस क्राईम करण्यासाठी हा पूर्ण ग्रुप जे होता ते केपेबल दिसतो. तुम्ही जर प्रेस नोट मध्ये बघणार, जर वाचणार, तो एक आरोपी पर जवळपास 15 गुन्हे आहेत
आणि हा 15 गुन्ह्यामध्ये 302, 307, 394, आर्म्स ऍक्ट, 399 असा गुन्ह्याचा समावेश आहे. दुसरे आरोपीवर 3 गुन्हे आहे, ज्यामध्ये की 307 असा सारखा गुन्हा आहे. खंडणीचा गुन्हा, किडनॅपिंगचा गुन्हा असा त्यांच्यावर ऑलरेडी दाखल आहे. दुसरा एक अनिल भगत यांच्यावर सुद्धा 5 गुन्हे दाखल आहे. बालाजी किशन भारत यांच्यावर सुद्धा 3 गुन्हे आहेत. सुनील वाघमारे यांच्यावर सुद्धा 1 गुन्हे दाखल झाले आहे. हा मागचा गुन्हा जे दाखल आहे त्यांच्यावर. ते जवळपास 8 आरोपी पैकी 5 आरोपीवर मागचा क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे असं दिसतो. ते हा सर्व गँग एक केपेबल होता हिनियस क्राइम करण्यासाठी, आणि जर पुलिस डिपार्टमेंट अलर्ट होके अगर कारवाई नहीं की होते तो काही मोठा घटनाची शक्यता नकारता येत नाही असा आम्ही म्हणू शकतो. पण ते आता सर्व काही कंट्रोलमध्ये आहे. आरोपी सापडलेला आहे, मुद्देमाल आम्ही सीज केलेला आहे, आणि पुढच्या हा गुन्ह्यामध्ये जे काही कारवाई लीगली प्रोसेस राहणार ते आम्ही करणार. आणि जे मोटिव्ह होता, जे नेहमी एक क्वेश्चन होतो की असा किडनॅपिंग करण्याची काय मोटिव्ह असतो, काही र्युमर सुद्धा होता की हा सेल्फ प्रमोशन साठी तो नाही. क्लिअरली मी सांगतो, हा मध्ये असा प्रथम दृष्ट्या जे दिसतो, आता काही प्री मेच्युअर सुद्धा आहे कन्क्लुजन वर येणार, पण ते जे प्रथम दृष्ट्या दिसतो की त्याच्या काही वाहन खरेदी करणे आणि फायनान्सचा व्यवहार करणे असा त्याच्या वादावरून हा काही प्रकार घडलेला आहे. त्याच्या एक्झॅक्ट फायनल मोटिव्ह काय होता ते पुढील तपासमध्ये येणार. पण ते दोन्हीच्या जे बॅकग्राऊंड आहे, आरोपी आणि विक्टिम दोन्हीच्या बॅकग्राऊंड मध्ये त्यांचे जे प्रोफेशनल बॅकग्राऊंड आहे, कामचे बॅकग्राऊंड, त्यामध्ये वाहन खरेदी विक्री आणि फायनान्स हा दोन्हीच्या बॅकग्राऊंड असा आहे. आणि त्यावरून काही वादावरून हा इन्सिडेंट घडलेला आहे असं प्रथम दृष्ट्या दिसतो. यावर पुढील तपास होणार. आणि शेवट जे आमचे सर्व टीम आहे जे ह्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता, आमचे ऍडिशनल एसपी, डीवायएसपी, एलसीबी पीआय, त्यांचे टीम बिच्चेवाद, मिलिंद आणि हा सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या मी ऍज ए कुटुंब प्रमुख नांदेड पोलीसचे मी कौतुक करतो. आणि आमचे सिनियर सुद्धा त्यांनी अप्रिशिएट केलेला आहे. ते जे योग्य बक्षीस आहे ते मी जाहीर केलेला आहे त्यांच्यासाठी. आणि सी नोट आमचे सिनियर ऑफिसर्ससाठी सी नोट सुद्धा देणार. तो तेच होता, असंच एक ब्रीफ इन्फॉर्मेशन हा घटनेबाबत, त्यासाठी मी आपल्याला सर्वांना बोलावला होता. तुमच्या जर काही क्वेश्चन आहे, सजेशन आहे तर तुम्ही आता देऊ शकतो. थँक्यू. हा मध्ये जे गँग जब लीगली डिफिनेशन पाहतो ते गँगचे डिफिनेशन वेगळी आहे. हा मध्ये गँग त्यांचे होता की नव्हता यावर तपास होईल. आणि तुम्हाला अजून एक गोष्टी सांगतो की ह्यावर जे 2-3 आरोपी आहे, असा आरोपीवर एमपीडीए ची प्रस्ताव सुद्धा प्रस्तावित आहे. आमच्याकडून प्रस्ताव गेलेला आहे आणि हा प्रस्ताव कलेक्टर ऑफिसमध्ये सध्या पेंडिंग स्थितीमध्ये आहे. तो असा नाही की त्याच्यावर पोलिसांचे लक्ष नव्हता किंवा हा गँगवर आमची जे कारवाई होती ती काही कमतरता होती, असं नाही. ह्यामध्ये जे सर्वात सिनियर जे आहे आरोपी वगैरे, गँग लीडर कोण आहे हा तपासमध्ये समोर येईल की कोणाचा हा खरंच कॉन्स्पिरसी होता किंवा काय. पण त्याच्यावर आमचे लक्ष होता. ते आमचे 2+ स्कीम जे आम्ही इम्प्लिमेंट करत आहोत त्यामध्ये त्याचे नाव होता. त्याच्यावर एमपीडीए सारखा प्रस्ताव आमच्याकडून गेलेला आहे आणि कलेक्टर ऑफिसमध्ये सध्या पेंडिंग होता. पीडित आणि आरोपी यांच्या काही म्हणजे देवाणघेवाण झाली का वाहनांची? हा, त्यामध्ये असं आहे की वाहनाचे खरेदीबाबत त्यांची डीलिंग चालू होती. ते एक हाय एंड व्हेकल मुंबई करून जे विक्टिम आहे ते घेऊन आला होता. आणि जे एक्युज्ड आहे त्याचे असा होता की हा वाहन जो आहे आम्हाला मिळाला पाहिजे, किंवा तुम्ही पैसे द्या किंवा हा वाहन द्या, असा त्यांचे डीलिंगवर सेटलमेंट झाला नव्हता आतापर्यंत, असा प्रथम दृष्ट्या माहिती मिळत आहे.
असं आहे की राजकारणाची पार्श्वभूमी आहे हा विक्टिमच्या, पण त्यामध्ये नेमकी काय राजकारणचे मोटिव्ह आहे की नाही हा आतापर्यंत समोर आलेला नाही. आपण पुढील तपास करू, हा खूप प्रीमेच्युअर राहणार, पण त्यावर आपण तपासमध्ये जर काही असा असतील तर समोर येईल. पण आतापर्यंत असा काही राजकीय मोटिव्ह ह्यामध्ये दिसत नाही. अरेस्ट करने के 2 घंटे के बाद उन्होंने अरेस्ट किया, ऐसा बताया जा रहा, तो क्या मतलब प्रोसेस क्या हुआ, पुलिस के पूरे से ये हुआ या फिर धमका के छोड़ने का क्या मोटिव था? हा, ते अरेस्ट नाही, ते म्हणतो किडनॅपिंग. किडनॅपिंगचे नंतर 2 तास सुद्धा नाही, ते अजून आधी उससे भी कम टाइम में उन्होंने छोड़ा. उसमें देखिए 2-3 बातें हैं कि अगर 2 मोटिव हो सकते हैं कि या उनको लेके धमका देके छोड़ने का था, बट अगर आप क्रिमिनल बैकग्राउंड देखो तो कोई साधारण नहीं लगता. दे वर कैपेबल ऑफ कमिटिंग बिग क्राइम्स. ठीक आहे, तो असा मोटिव्ह दोन्ही होऊ शकतो. पण आमचे पोलीसचे हॅवी मुवमेंट आणि हॅवी प्रेझेन्समुळे त्यांच्यामध्ये असा सुद्धा भीती होता की पोलीस खूप ग्राउंडवर आहे, नाकाबंदी वगैरे दिसत आहे, तो त्या भीतीमुळे सुद्धा. आणि ते जे सापडले आहे ते सिटी एक्झिट पॉइंटवर, ते सिटीचे बाहेर जाऊ शकला नाही असा सुद्धा होऊ शकतो. पोलीस प्रेझेन्समुळे त्यांना असा वाटला की काहीतरी ते अरेस्ट होणार, तो त्यामुळे भीतीमुळे ते सोडून देणार असा पण होऊ शकतो. आणि असा पण मोटिव्ह होऊ शकतो की नाही ठीक है इसको धमका वमका के मारपीट के छोड़ना है, ऐसा भी हो सकता है. अपन देखते हैं अभी तपास में और क्या सामने आता है. वाहन खरेदीचा व्यवहार कोणासोबत झाला होता या आरोपीपैकी? आरोपीपैकी जे तुमचे आरोपी क्रमांक 2 आणि आरोपी क्रमांक 1 यांच्यासोबत त्यांचे काही फायनान्शियल व्यवहार होता असा दिसतो. पण यांना हे जो विक्टिम आहे त्यांना हे आरोपींचे नावं माहीत असताना व्यवहार झाले त्यानंतर त्यांनी अज्ञानात विरोध कसा कोणाला? नाही, असं आहे की ते दोन्ही जे घटनावर सर्व आरोपी त्याची ओळखचे आहे ते आतापर्यंत निष्पन्न झालेला नाही. जे काही होणार सुद्धा त्यामध्ये असा होता की जैसे ही उसको पकडा उसके सामने आए थे सर्वांचा फेस कवर्ड होता, एक्यूजचा फेस कवर्ड होता. आणि गाडीवर बसला नंतर सुद्धा फिर्यादमध्ये सुद्धा त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की त्याच्या डोळ्यावर ते कपडे बांधून ठेवला होता. ते असा क्लिअरली काही इंटरॅक्शन झाला नाही आणि वेळ सुद्धा कमी होता. हा फक्त अर्ध तास 40 मिनिटचा वेळ आहे ज्यामध्ये त्यांची इंटरॅक्शन झालेली आहे. तो असा होऊ शकतो की त्यांना ओळख झाली नाही. काय अनवर साहब बोला, काही तुमची काही निष्कर्ष आहे का? सब छोटा सरका है, अभी आरोपी को लाए थे सर, उसको नशा खिला के लाए, क्या कारण? नाही, असं आहे की क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स, इंडियन क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्सचा सिंपल प्रिन्सिपल आहे की नॉट गिल्टी अंटिल अनलेस प्रूव्हन अदरवाइज. ठीक आहे, ते असा केसेसमध्ये त्यांची सेन्सिटिव्हिटी थोडासा ठेवला पाहिजे. आणि अनलेस अंटिल प्रूव्हन त्या कॅमेरामध्ये असा समोर घेऊन काही जास्त फायदा नाही असा. ग्रामीण में परसों दाढ़ी निकाले एक आरोपी को, इससे इसका कोई संबंध मतलब ऐसा नाही, तुमचे ठीक आहे, तुमचे क्वेश्चन बरोबर आहे. ते जे दांडी होतो ते लीगली असा नाही की उसको परेड करवा रहे होते, ते तपासचा भाग होतो, सीन रिक्रिएशन होतो, घटनास्थळ पंचनामा होतो. ठीक आहे, ते घटनास्थळवर काय काय झाला, सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स असर्टन करण्यासाठी तुम्ही घटनास्थळवर जातो. तो त्यासारखं आम्हाला करायला लागेल. और हर एक बार उनका फेस कवर करके किया जाए ये कोई जरूरी नहीं है और ऐसा किया भी नहीं जाना चाहिए. नाही, आतापर्यंत असा काही माहिती मिळाला नाही की त्या यापूर्वी सुद्धा धमकी वगैरे मिळाला होता, असं काही नाही. दोन्ही संकट मोर्चांमुळे आपल्या आजूबाजूला दोघं जे बसलेले आहेत त्याच्यामुळे नांदेड पोलिसांचं नाव वाचलंय खराब होण्याकरता, तर याबद्दल त्यांचं यामध्ये रोल काय? कोणाचा रोल? दोन्ही संकट मोर्चन नाही, असं आहे की आमच्या डिपार्टमेंटमध्ये मी तुम्हाला एकदम क्लिअरली सांगतो, असं आहे की सर्व संकट मोचन आहे. आमची एलसीबीची टीम, मला रात्री असा वाटला की ते मॅजिक सारखा काम करत होता. आमची एलसीबीचे स्टाफ करत होती सर, एलसीबीची टीम, पण यांच्या मार्गदर्शनाशिवाय ते कसं
नाही नाही ते- SP तेच साहेब आहे. स्वतः ग्राउंडवर होते, पहिल्यांदा SP साहेब आले होते, असं नाही ते. ते बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, त्याचसाठी सी नोट आपण देतो. ठीक आहे, ठीक आहे, मला वाटतं. थँक्यू सो मच, आपण आला शॉर्ट नोटीसवर. थँक्यू. हा, अजून एक गोष्टी प्लीज, 2 मिनिट. त्याचबरोबर अजून एक प्रेस नोट मी देत आहोत. हा मागच्या जे 2-3 दिवस होता नांदेड पोलीस साठी आणि पूर्ण रेंज साठी हा खूप सेन्सिटिव्ह होता. हा देऊन टाका प्रेस नोट सर्वांना. हा खूप सेन्सिटिव्ह होता. ते परभणीमध्ये काही अनटुवर्ड इन्सिडेंट झालेला होता आणि त्याची रिपरकशन, काही रिस्पॉन्स आणि व्हायलंट रिएक्शन नांदेडमध्ये सुद्धा होऊ शकलो होता. पण आमचे पूर्ण पुलिस डिपार्टमेंट, नांदेड़ पुलिस डिपार्टमेंट, ये बोलने में मुझे हर्ज नहीं हो रहा कि उन्होंने बहुत अच्छा काम किया. आई एम सो प्राउड ऑफ देम फॉर ऑल आवर स्टाफ, की आमचे जवळपास 20 स्ट्रायकिंग जे आम्ही काढला होता हेडक्वार्टर करून, 5 RCP, 1 SRPF, हा सर्व मागच्या 3 दिवस ऑन ग्राउंड आहे. ते जे काही मोर्चा, काही ठिकाणी बंद, काही ठिकाणी निवेदन, हा सर्व प्रक्रिया चालू आहे. पण कुठेही काही गाळगोट न लागता हा सर्व शांततात पार पाडलेला आहे. आणि त्याचे 99% क्रेडिट मी आमचे जे समाज आहे, नांदेडकर आहे, जे हा मोर्चामध्ये इन्व्हॉल्व्ह होता, त्यांना सुद्धा मी क्रेडिट देतो की त्यांनी पूर्ण शांतता वगळून त्याची जे स्ट्रॉंग मेसेज होता त्यांनी दिलेला आहे. पण हा सुद्धा लक्ष ठेवलेला आहे की नांदेडमध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही. तो जे आमचे प्रोटेस्ट करने वाले समाज होते, आंबेडकराइट्स, उन सबको भी खूप खूप क्रेडिट आहे की त्यांनी हा पूर्ण नियोजन, मागच्या जे 3 दिवसचे जे मोठा नियोजन होता, काही ठिकाणी आमचे प्रोटेस्ट झाला, काही ठिकाणी निदर्शन, निवेदन, सबमिशन आणि काही ठिकाणी बंद सुद्धा पुकारले गेलं होतं आणि सर्व शांततेत गेलेला आहे. आतापर्यंत काही प्रॉब्लेम झाला नाही. त्याबद्दल आम्ही आमच्या टीमला सुद्धा अभिनंदन करतो. शासकीय रुग्णालयात आणला होता विष्णुपुरीचा, त्यावेळेस काही तरुणांनी त्यांना ते फोटो वगैरे देऊन हे केलं, तर त्या संदर्भामध्ये ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. यस, त्या संबंधाने ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आम्ही कॉग्निजन्स घेऊन एक गुन्हा दाखल केलेला आहे. आमचे त्यामध्ये फिर्यादी पोलीस डिपार्टमेंटचे लोक सुद्धा आहे आणि त्यावर डिपार्टमेंटल